मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या पत्रकार परिषद घेणार। विद्यार्थी आंदोलन आणि दिल्लीत झालेल्या लाठीमारावर राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। धाराशिवमध्ये केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन। विद्यार्थ्यांच्या भविष्याची अन्याय सहन करणार नाही, काँग्रेस कार्यकर्त्यांची भूमिका। परभणीत काँग्रेस कार्यालयासमोर भाजपचं आंदोलन। विद्यार्थी आंदोलन भडकवल्याचा आरोप करत राहुल आणि प्रियंका गांधींचे पोस्टर्स पाडले। शहापुरात नीट पेपर फुटी विरोधात विद्यार्थ्यांचा एल्गार। भर पावसात विद्यार्थी आणि पालक रस्त्यावर। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी। बुलढाण्यामध्ये युवक काँग्रेसचं अर्धनग्न आंदोलन। जयस्तंभ चौकात आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेस आग्रह। चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीत नीट मुद्द्यावरून राडा। भाजप काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने। एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी। नांदेडमध्ये भाजपचं काँग्रेस कार्यालयासमोर आंदोलन। दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने। मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र। दिल्ली आंदोलनावरून चिंता व्यक्त। लोकशाही दडपशाही नको, संवाद साधा, अण्णांची मागणी। दिल्लीमध्ये शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवारांनी घेतली सोनिया गांधींची भेट। सुप्रिया सुळेंनी ट्विट करत दिली माहिती। ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांच्या याचिकेवर 2 आठवड्यानंतर सुनावणी। खासदार विलिनीकरणाचा निर्णय एकतर्फी घेऊ शकत नाही, ठाकरेंची माहिती। तर अंतरिम आदेशासाठी पुढच्या आठवड्यात सुनावणी घेण्याची ठाकरेंची मागणी। कोल्हापुरात अंबाबाई मंदिराच्या कामावरनं गोंधळ। जिल्हाधिकारी कार्यालयातल्या बैठकीत कोल्हापूरकरांनी विचारलेल्या प्रश्नांवर अधिकारी निरुत्तर। मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्ताने अमरावतीत सेवा पंधरवडा। गरजू रुग्णांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर। 1000 शस्त्रक्रिया करण्याचं नियोजन असल्याची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्ताने साताऱ्यात भाजप युवा मोर्चाचा सामाजिक उपक्रम। भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण आणि श्रमदान। नीती आयोगाच्या गुंतवणूक अनुकूलता निर्देशांकात महाराष्ट्राची दुसऱ्या स्थानी झेप। मुख्यमंत्र्यांच्या व्हिजनरी नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये ईज ऑफ डुईंग बिझनेस नव्या उंचीवर। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन। नाशिक पालिकेवर चक्क रस्ते धुण्याची वेळ। कुंभमेळ्याच्या अर्धवट कामामुळे रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य। ड्रेनेज लाईन खोदल्यानंतर पावसामुळे रस्त्यावर चिखल। अपघाताच्या प्रमाणात वाढ। चिखल दूर करण्यासाठी रस्ते धुण्याची नामुष्की। बीडच्या मसाजोगमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 29 जुलैला। विशेष मकोका न्यायालयात पार पडली सुनावणी। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 61.90% पाणीसाठा। 24 तासात जलाशय साठ्यामध्ये 4.15% वाढ। मुंबईला पाणी पुरवठा करणारा तानसा धरण ओव्हरफ्लो। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाणी पातळीमध्ये वाढ।